ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनेतील अनियमितता, निकृष्ट कामाचा आरोप करत खिरविरे येथे विविध गावाच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिलं। समाजसेवक अनंत घाणे व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली। योजना पूर्ण न होताच कामे 80% झाल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून तातडीने चौकशी समिती नेमावी व दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। तसेच सध्याच्या पाण्याच्या टंचाईवर तोडगा काढण्यासाठी तातडीने टँकरने पाणी पुरवठ्याची मागणीही करण्यात आली। नमस्कार, मी समाजसेवक अनंत घाणे। आज जलजीवन जे विस्तारीकरण चालू आहे त्या जलजीवन विस्तारीकरणामध्ये काही प्रादेशिक आणि काही झडपी या दोन्ही माध्यमांकडून जलजीवनचे कामं चालू आहेत। मी आज या ठिकाणी इकडच्या सरपंच माननीय डगे साहेब असतील, माननीय भांगे साहेब असतील, माननीय शाहसाहेब असतील, माझ्याबरोबर असलेले सर्व हे सहकारी असतील आणि माजी सरपंच मेंगळ साहेब असतील, तर यांच्यासह जेव्हा मला 2-4 दिवसापासून जलजीवनच्या कामांची अवस्था बघा तुम्ही साहेब येऊन, तर मी जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीमधून पवार साहेबांना आणि BDO साहेब माने यांना मी विनंती केल्यानंतर माझ्याकडे एक अहवाल प्राप्त झाला। त्या अहवालामध्ये जलजीवन मिशनची योजनेची सर्व सविस्तर माहिती माझ्याकडे पोहोच केली आणि मी प्रत्यक्ष त्या माहितीच्या आधारे आज खिरविरामध्ये बघितलं असता तर याच्यामध्ये जे कामाचा उल्लेख केला आहे खिरविरा, तर हा पूर्ण चुकीचा माझ्याकडे अहवाल सादर केलेला आहे असं एक ग्रामस्थांचं म्हणणं आहे। शाह साहेबांचं असतील, दगड साहेबांचं असतील, मेंगळ साहेबांचं असतील, या सर्वांचं म्हणणं का हे जो अहवाल आहे कामाची स्थितीचा हा पूर्ण चुकीचा दिलेला आहे। याच्यात पूर्ण वितरण व्यवस्था, पाण्याचे काम, आपल्या टाकीचं काम पूर्ण म्हटलं आहे ते कुठेही झालेलं नाही आहे आणि जे पंपिंग मशिनरीचं काम आहे तर ते पूर्ण करण्यासाठी किंवा ते स्वच्छ करून आणि परत दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वेळ पण दिला नाही आणि जी सायपन गाडले गेलेली आहे तर ते जे आपले काही ठिकाणी PVC पाईप गाडले गेलेले आहेत, तर यांचं सर्वांचं असं गावकऱ्यांचं आणि इथल्या विभागातील सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे तर ते वरच्यावर गाडल्या गेले आहेत, PVC पाईप कुठंतरी दाबल्या गेलेले आहेत आणि जे आपले डोंगर IS यांनी जो पाहिजे त्या पद्धतीचा कॅटेगरीचा तो न वापरता कुठंतरी डुप्लिकेट वापरले असं हे सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर यासाठी मी माननीय पवार साहेब यांच्याशी फोनवर संपर्क करून त्यांना ही सविस्तर माहिती दिली आणि माननीय BDO साहेब यांच्याशी जलजीवनसाठी स्वतः प्रत्यक्ष लक्ष घालावं अशी मी मागणी केली आणि हे मागणी करत असताना त्यांनी मान्य केलं का आम्ही स्वतः येऊन आणि इथं खिरविरा विभागातील सर्व गावांची परिस्थिती म्हणजे सारखीच आहे। जवळजवळ हे कामं 3 वर्षापासून चालले आहेत। किती वर्षापासून? 3 वर्षापासून कामं चालू आहेत। जर 3 वर्षापासून यांची कामाची स्थिती असेल, कोकणवाडी असेल, खिरविरा असेल, एकदरा असेल, बितिगा असेल, पिंपळदरवाडी असेल, तर ह्या ठिकाणी म्हणजे पाडोशी असेल, एकदा आपली खाली सांगवी असेल, हे सर्व त्याच परिस्थितीमध्ये असतात। म्हणजे पूर्ण काम कुठंही झालेलं नाही। पूर्ण 40% ते 60% कामं झालेली आहेत, फक्त दाखवताना त्यांनी 80 ते पूर्ण दाखवलेली आहेत। आणि ह्या जे कोणी मॅप तयार केला, कोणी जे साळुंकी असतील, गौल असतील त्या काळामध्ये, तर यांचा सर्वांच्या म्हणजे सर्वच ठिकाणचा जो मॅप तयार केला हा चुकीचा केलाय असं उल्लेख इथे सर्व ग्रामस्थ करतायत, शाह साहेब करतायत। तर याची पूर्ण चौकशी स्थापन होऊन जिल्हा परिषद स्तरावरून, महाराष्ट्र शासन स्तरावरून अकोले तालुक्यातील जलजीवनची पूर्ण चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी, त्याच्यात एक समिती नेमावी, समितीचा अहवाल पूर्ण तालुक्याला परत प्राप्त होईल अशा पद्धतीने चौकशी करून जे दोषी अधिकारी असतील, ठेकेदार असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ते लोक निलंबित झाले पाहिजे आणि जोपर्यंत शासन, प्रशासन ठेकेदारांना जर पाठीशी घालत असतील आणि त्यांना जर काम करायची इच्छा नसेल तर त्यांना त्यांचे अहवाल सादर केले पाहिजे, त्यांच्याकडून दंडात्मक वसुली केली पाहिजे। हे सर्व वसुली करत असताना जर प्रशासनाचे अधिकारी जर त्याच्यात जर कमी पडत असतील तर माननीय CO साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय BDO साहेब यांनी त्याच्यावर लक्ष देऊन जर याच्यावर सुधारणा झाली नाही तर हे सर्व खिरविरा पट्ट्यातील सर्व गावं जेवढे आहेत तेवढे शाह साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये
जे आज एकदरा पिंपळदरवाडी खिरविरा यांना आज वाडे वस्त्यांना पिण्याची पाण्याची आज टंचाई आहे। यांचा प्रस्ताव सादर झाला पण नाही आणि केला पण नाही। यासाठी BDO माने साहेबांनी हे प्रस्ताव अर्जंट सादर करून यांना 2 दिवसामध्ये टँकर उपलब्ध नाही करून दिले तर खिरवेरीची जनता पंचायत समिती वासी येऊन तिथं आंदोलन करतील। हे मी सर्व आपल्या ग्रामस्थांच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी सांगतो, थांबतो। धन्यवाद। सांगा नाव कुठले तुम्ही? बितकेचे काय पाण्याची व्यवस्था बितकेला? पाणी अजून 15 दिवस पुरवलं एवढं पाणी आहे। आणि जे जलजीवनचं काम झालं ते फक्त पाईप गाळण्यात कामच नाही काही। टाके बिक्यांचे काम नाही झाले? काहीच नाही, टाकी नाही, काहीच नाही। कधीपासून चालू आहे काम? 2-3 वर्ष झाले। बरं, पाण्याची काय व्यवस्था? आता पाण्याची व्यवस्था नाहीच आहे सध्या ना? पाणी अजून 15 दिवस पुरवलं। 15 दिवस प्रयत्न बोला। वाळू भांगरे एक दरेकर आणि त्यांचं जलजीवनचं जे काम आहे पूर्णपणे त्या गावचं अपुरं आहे। 3 वर्षापासून काम चालू आहे। तर त्या ठिकाणी फक्त 40%च काम झालेले आहे। टाकी झाली ती अर्धवट झालेली आहे। तरी ते कामाचं चौकशी करण्यात यावं। किती गावांचं काम आहे तुमच्याकडे? एकदरे, पिंपळदरावाडी, जायनावाडी, चंदगीरवाडी आणि बित्ताका हे 5 गावचं काम आहे आमच्यावालं। ते अजून अपुरचे 3 वर्षापासून काम चालू आहे, पण अपुरच आहे अजूनही। 40%च फक्त झालेलं आहे। आता त्या दिवशी तहसीलदारांची अध्यक्ष झाली, मीटिंग झाली, काय ठरलं त्याच्यात फक्त करून देतो ग्रामसभेमध्ये हेच ठराव केला जातो का करतो ठेकेदाराला बोलावला का फक्त काम करतो एवढंच म्हणून मोकळे होता। म्हणजे काम अपूर्णच आहे? काम अपूर्णच आहे। आता काय लोकांच्या पिण्याच्या पाण्याची काय समस्या आहे? पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवरून आता जे ग्रामपंचायतच्या विहिरी आहेत ना त्यांना थोडं पाणी आहे। एक दारेवाडीला पाणीच नाही, दारेवाडीची एक वस्ती आहे तिथं पाणी नाही, रामवाडीला पाणी नाही। मग तहसीलदार आले होते, टँकरची काय व्यवस्था केली आहे का? करू म्हणले, असं काही बोलले नाही? एवढा शब्द सोडून निघून गेले। पिंपळदरावाडी राहणार। बरं, काय अडचणी तुमच्या? आमच्या पिंपळदरावाडीला प्यायला पाणीच नाही आहे साहेब। कुणी काही अडचण आहे तिथं, लोक लांब पाणी जातात विहिरींवरती। नाही, आता जलजीवनचं काम चालू आहे का तुमच्या तिथं? ते तापच काम आहे, अजून पुरुष नाही ते काम झालं। काय काय झालंय पूर्ण त्याच्यात जलजीवनमध्ये? पाईपलाईन खाली झाली फक्त इकडे पाडूस मार्गे अशी इकडे खाली वर अपूर्वी जोडायची राहिलेली। किती फुटाची खोदाई केली? किती फूट खोदाई? नाही, किती फूट खोदलंय त्यांनी? खाली पाईप गाडले? काही ठिकाणी 2 फूट खाली, 2 इंच 2 फूट 2 इंच एवढंच खडकावर, पूर्ण खाली खोदलेली नाही। खडकावर पाईप वरती दिसते नदीमधून। असं का? आणि टाक्यांचे बांधकाम वगैरे झाले का काही? एकीचं झालं पुन्हा एक अजून अपूर्णच आहे। कशा प्रतीचं आहे ते? पाणी बिणी मारलं का नाही त्याला? पाणी मारतो ते, एवढं पूर्ण खासण्याचं काम झालं नाही झालं का? आता काय अडचण म्हणजे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण? लोक विहिरींवरती जातात इकडं तिकडे, असं बाहेरून पाणी आणतात। आता सध्या प्यायला पाणी गावामध्ये येऊन पास होता वाटायचं। महिलांना लांब अंतरावर हांडे घेऊन पाणी जावं लागते आणि इतकी काय बिकट परिस्थिती आहे तेव्हा शासनाने आम्हाला लवकर टँकरची व्यवस्था करावी। काळू सोमा जाधव, कोकणवाडी। आमची पाण्याच्या विहिरीमध्ये विहीर खोदले, थेंबभर पाणी नाही आजही। आणि वाडी वस्तीवर काय पाईपलाईन कुठलीच गेली नाही, फक्त गावापर्यंत आणली ते आणि दवाखान्यापर्यंत आणली। किती दिवसापासून काम चालू आहे? आता वर्ष झालं, आता काम बंद आहे। आता फक्त टाकीचा काम हाती घेतलं आणि पाणी आहे का मग लोकांना प्यायला तिकडे? लोकांनी पाणी नाही, आम्ही 1 किलोमीटरवर डोंगरामध्ये पाणी आणायला जातो। अजून काय अडचणी? टाक्या झाल्या का? पाण्याची टाकी वगैरे झाली का? पाण्याची टाकी नाही का, काही नाही, आताची काम सुरू। किती खोदलंय पाईप खाली? किती खोदलंय पाईप खाली खोदलंय 1 फूट 1.5 फूट काही ठिकाणी। 3 फुटाच्या आतच आहे ना? हा, 3 फुटाच्या आतच आहे। म्हणजे अजून किती टक्के काम अपूर्ण आहे तरी साधारणपणे? आमचा म्हणजे निमेलावर काम अपुरे आहे। आज या ठिकाणी जलजीवन संदर्भामध्ये माननीय डॉक्टर घाणे आपल्या टीमसहित सर्व गावांचा दौरा करून या ठिकाणी पोहोचले। खरं तर जलजीवन ही योजना माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आणली आणि शेवटच्या घटकापर्यंत पाणी नेणे, प्रत्येक वस्तीला त्या पाण्याचा लाभ देणे, प्रत्येक घरापर्यंत ते पाणी नेणे हा त्या योजनेचा उद्देश होता। परंतु ह्या 2-3 वर्षामध्ये खिरविरे विभागाची जर रचना पाहिली तर स्वतः खिरविरे गाव असेल, आजूबाजूला कोकणवाडी असेल, एकदरा असेल, आता तिथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया असतील, या 2, 2.5, 3 वर्षात जी कामं ह्या जलजीवनची सुरू झाली ही सगळी कामं बोगस आणि चुकीच्या पद्धतीने केली। कुठल्याही वस्तीपर्यंत पाणी गेलेलं नाही आणि मला नाही वाटत का पुढच्या 2-3 वर्षापर्यंत जाईल अशी काय आवश्यक, असं वाटतच नाही।
कारण यांच्या कामाची क्वालिटी बघता किंवा यांच्यावर नेमलेले जे अधिकारी वर्ग आहेत या अधिकारी वर्गांचं सुद्धा लक्ष नाही. या पाठीमागं आज जर जिल्हा परिषदच्या जेवढ्या योजना चालू आहेत, जिल्हा परिषदेमध्ये साळुंके का साळवे काहीतरी नावाचे अधिकारी होते, त्यांनी या योजनेचं जे ड्रॉइंग केलं किंवा या योजनेचं जी पाहणी करून अहवाल तयार केला, मुळात तेच चुकीचा सगळा केला. का ग्रॅव्हिटीने एखाद्या ठिकाणी पाणी येत असेल आणि ते पाणी ग्रॅव्हिटीने जाणार असेल, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीने पाणी न नेता ते पाणी खाली उतरवून दिलं आणि परत चढवायचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचं ड्रॉइंग केलं. हे सगळं चुकीचं आणि एकदम चुकीच्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. फक्त याच्यातून ठेकेदारी जगवणं आणि अधिकाऱ्यांनी मलिदा खाणं एवढाच ह्या योजनेचा उद्देश खऱ्या अर्थाने झालेला आहे. आज खिरविऱ्याची योजना जर पाहिली तर 2-3 वर्षापासून काम चालू आहे. मुळात खिरविऱ्यात पहिलं जे काम होतं 2000 साली जी योजना झाली ती योजना सांगवी धरणातून होती. नंतर तिथं पाण्याचा स्रोत कमी पडला, पाणी ती योजना फुटू लागली, लाईट बिलाला ती परवडू नाही लागली, म्हणून जलजीवनमध्ये गाव बसवलं. पाडोशी धरणातून याचं पाणी उचलायचं ठरवलं. आज पाडोशी धरणामध्ये ज्या ठिकाणी ही विहीर करायची किंवा जिथून जो जलस्रोत आहे तिथंच काही काम केलं नाही. अर्धवटमध्ये कुठंतरी एक पाईपलाईन केली मुख्य लाईनला, ती आणून जुन्या टाक्यांमध्ये ते पाणी आणून सोडलं. जुनं फिल्टर होतं, त्या फिल्टरला रंगरंगोटी करून ते फिल्टर लगेच काम पूर्ण म्हणून दाखवलं. खरी त्या फिल्टरमध्ये जी जुनी 10-50 वर्षाची वाळू पडलेली ती उचलून घेऊन तिथल्या मोटरी बंद आहे, तिथल्या आतल्या टाक्या एकदम घाण आहेत, ते सगळं न करता फिल्टरचं काम पूर्ण झालं असं दाखवतात. खऱ्या अर्थाने हे फिल्टर एकदम बोगस आणि काम न झालेलं फिल्टर आहे. टाकी जी उंचावर नेली तिथपर्यंत सुद्धा पाईपलाईन गेलेली नाही आणि ज्या पाईपची क्वालिटी पाहिजे ती पाईपची क्वालिटी नसताना 4 mm चे 6 kg असे पाईप आणून टाकले आणि PVC पाईप गाडून टाकल्यानंतर ते कशा पद्धतीने गाडले ते 1-1 फुटावर, अर्ध्या फुटावर, 1.5 फुटावर असे PVC पाईप टाकले. रात्रीच्या वेळेस खणलेल्या ठिकाणी पाईप टाकून रात्रीच्या वेळेस JCBने त्याच्यावर दगड लुटून दिले. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या पाईपलाईनचा हा बोजवारा झालेला आहे. वितरण केलेली व्यवस्था ते दाखवतात, जिल्हा परिषदेला अहवाल आहे का वितरण व्यवस्था पूर्ण झाली म्हणून. आजपर्यंत कोणत्याही घरापर्यंत पाईप टाकून वितरण केलेलं एक सुद्धा घर जर या ठेकेदारांनी दाखवलं तर त्या ठेकेदाराचा आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन आपल्याला सत्कार करावा लागेल. कामच अपूर्ण आहे याचं. आणि मुळात ज्या एजन्सीला हे काम दिलेले त्या एजन्सीने ह्या गावात पूर्वी सुद्धा एक आश्रमशाळेचं काम 10 वर्ष चालवलं. ही जी एजन्सी आहे घुगे नावाची जी एजन्सी, ती एजन्सी चुकीची आहे. या ठेकेदारांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने हाताशी लोकांना धरून कामं करण्याचा प्रयत्न केला. आम जनतेला ह्या जलजीवन योजनेतून पाण्याचा थेंबही मिळणार नाही अशी परिस्थिती तयार झाली. अधिकाऱ्यांनी जर वेळेत यात लक्ष नाही घातलं तर निश्चित या आजूबाजूच्या सगळ्या गावांना बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं आंदोलन, भले सरकार आमचं असलं तरी आंदोलन एक चांगल्या प्रकारचं इथं उभं करावं लागेल आणि या जलजीवनच्या कामाची पूर्ण चौकशी होऊन याच्यावर समितीने यावं आणि आदिवासी भागातल्या प्रत्येक गावाचा बारकाईने अभ्यास करून याचं काम पूर्ण करावं, तरच हे कामं पूर्ण होतील, नाही तर होणार नाही. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.